आभार. अक्षवंत वा. सुनंद असू दे असू दे. न असू दे लचकल कंबर. पोरांनो थांबा. मी पायावर पाणी होते आणि भाकर तुकडा वाळून टाकते. नुसतं पायावर? अहो आंघोळ करावी लागेल. कुठल्या हॉरिबल गावात आलाय काय माहिती. ती धूळ माती. आंघोळ करणार जावा आधी पंचगंगेत जाऊन थोबाड बुचकळून यावं की. जावा निघा. हो असं काय करता? पोरं आता घरी आल्यात ना व. आता तरी राग इसरा. बाजालं लय वकिली करू नका तुम्ही यांची. आणि हा लय कौतिक बी करायचं नाही कळलं काय. अहो कौतिक त्यांचं करायचं ज्या पोरांना आपल्या मातीचं कौतिक आहे. हिला तर या मातीची घाण वाटतीया. माती हरिबल वाटतीया. मग हिनं परदेशात आणलेल्या मातीची घाण आम्ही आमच्या घरात का घ्यायची. जावा की निघायचं. आधी आंघोळ करायची मग यायचं. चला. आबा तिची बोलण्यात चूक झाली आहे. नाही अहो हे आमचंच गाव आहे आपलंच गाव आहे आणि म्हणून तर आम्ही इथे राहायला आलोय काय आमचं. वय नव मग सांग की हिला म्हणाव हित नाकानं कांद सोलायचं नाही. अरे पोरा वरा आभाळात उडणाऱ्या पाखराला बी या मातीतच उतरायला लागतंय कळलं काय. आणि आम्ही या मातीतला गुलाल अभिमानानं कपाळावर लावतो. सांगिला. हो आबा पण कसं आहे ते इकडे नवीन आहे आपल्याला पण जरा ऍडजस्ट करून घ्यावं लागेल ना. सोनल तू एक काम कर तू फ्रेश हो आंघोळ करून घे. ओके. उजऱ्या हायस वय रे तू हिचा. एकदा काय सांगितलं ऐकायला आलं नाही वय. जायचं नीट पंचगंगेवर थोबाड बुचकळून आंघोळ करून यायचं. अहो पण हे बघ सौतव्याची यात्रेची वेळ आहे. लई गर्दी आहे पंचगंगेच्या घाटावर. जावा. हा पोरांनो जावा. तिथं आंघोळ करा म्हणजे गंगासनाचं पुण्य मिळेल तुम्हाला नाही का? आणि एक कोल्हापूरचं पाणी काय असतंय ते बी कळल हिला. हा? चला निघायचं तिकडं. चला. कोल्हापूरचं पाणी असा गौरवानं जिचा उल्लेख केला जातो ती ही पंचगंगा. नावावरूनच लक्षात येतं की 5 नद्यांची वाहिनी आहे. वेगवेगळ्या मातीतल्या वेगवेगळ्या संस्कारातल्या या नद्या एकत्र येतात. एकमेकी समरसून जातात. अगदी तसंच वेगवेगळ्या मातीतले लोक एक होतात, स्नान करतात आणि ज्योतिबा डोंगराच्या दिशेनं चालू लागतात. स्नानानं पवित्र झालेल्या देहातून मनातून आणि रोमारोमातून एकच जयघोष निनादतो. समीर इट इज टू मच. तुझा बाप म्हणजे ना हिटलर आहे हिटलर. हे असंच वागलं पाहिजे तसंच राहिलं पाहिजे. अरे डोक्यात ताप झालाय नुसता. सोनूला का असं काय करतेस. तू सुद्धा थोडं मॅनेज कर ना. हे तू मला शिकवतोयस. एवढंच आहे ना तर तुझ्या आई वडिलांना जाऊन सांग ना. कशाला तुझं ऐकलं आणि युके सोडून इकडे आलंय ना तेच कळत नाही. अरे कुठल्या काळात वावरतायत ही लोक. हा आणि काय ते ज्योतिबा ज्योतिबा व्हॉट इज ऑल दॅट. हा हे बघ आई बाबांची अशी इच्छा आहे की आता आपलं लग्न झालंय म्हटल्यावरती पहिल्यांदा जाऊन आपण ज्योतिबाचं दर्शन घ्यावं. अगं इथली तशी परंपराच आहे. पण मग मी का पाळावी ती. हे बघ समीर यू नो इट व्हेरी वेल की जे मला पटतं ना तेच मी करते. या आजला देवधर्माच्या गोष्टींवर माझा तर विश्वास नाही. हा आणि ज्योतिबाचं दर्शन घेतलं म्हणजेच आपण नवरा बायको नाहीतर नाही. हे कुठलं शास्त्र. अरे बाकीचे लोक देवदर्शनाला जातात ते काय मूर्ख असतात का. बाकीचे लोक करतात म्हणून आपणही तेच करावं याला अंधविश्वास असं म्हणतात. याला अनुकरण असं म्हणतात. बघ ना रस्त्याने गाडी चालवताना आपण मैलाच्या दगडावरती विश्वास ठेवतो आणि बिंदास पुढे जातो. तेव्हा आपला मार्ग चुकतो का. नाही ना. अगं युके मध्ये सुद्धा मोठमोठे सर्जन सर्जरीच्या आधी जिजसची प्रार्थना करतात. हे तुला सुद्धा माहिती आहे कारण त्यांचा विश्वास असतो. नाही म्हणजे देवावरती श्रद्धा नसेल पण कुठल्या तरी अनामिक शक्तीवरती आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो. आणि एकदा का या शक्तीवरती विश्वास ठेवला ना
की मोठमोठे डोंगर सुद्धा सहज पार होतात. मला नाही पटत या गोष्टी. नाहीच पटणार, कारण तू अजून स्वतःच्या कोशाबाहेरच आली नाहीयेस. अगं ज्योतिबाच्या डोंगरावर खेटे घालणारे भक्त बघशील ना, तेव्हा कळेल तुला. ज्योतिबाचे खेटे हा भाविकांच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. माघ महिन्यात 5 रविवारी जी यात्रा भरते त्या यात्रेस ज्योतिबाचे खेटे असं म्हणतात. फक्त कोल्हापूरचेच भाविक हे खेटे घालतात. याबाबतची आख्यायिका वेगळी आहे. श्री केदारनाथ हिमालयातून दक्षिण देशी आले, इथल्या राक्षसांचा वध करून पुन्हा माघारी निघाले. तेव्हा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अनवाणी पायानं धावत आली आणि केदारनाथाला न जाण्याविषयी विनवणी केली. या घटनेचं स्मरण म्हणून कोल्हापूरचे भाविक पायी चालत खेटे घालतात. कुशेरीतून जाणाऱ्या या मार्गावर मध्ये गायमुख तलाव आहे. इथं भक्त क्षणभर विश्रांती घेतात. हाच पुष्करणी तलाव. या तीर्थामध्ये 360 पवित्र तीर्थे आहेत. दर 12 वर्षांनी इथं मणिकर्णिका प्रकट होते. तेव्हा पाण्याचा रंग दुधासारखा पांढरा शुभ्र होतो. या तीर्थाशेजारीच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री मल्लिकार्जुन आहे. श्री केदारनाथांनी आपला परमभक्त गोमा सावंतासाठी हा मल्लिकार्जुन इथं स्थापला. शांत आणि शीतल छायेतील हे तीर्थस्थान भक्तांना श्रीशैल्याची आठवण करून देतं.